तेरा दिल पे लिखा डार्लिंग गप 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 डार्लिंग. मंडळी नमस्कार, मी प्रकाश पवार, स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनल. सकाळचे 4:30 वाजलेत आणि नाशिकला या 2 बेलिनर सोबत बसलोय. हा तेच 4:30 रे, डोळे खराब झाले. 4:33 टायमिंग दाखवू का बघ टायमिंग. कमेंट मध्ये याला जो शिवण्यात येणार तो हा सुजित आतमध्ये गेलाय, अपंग वॉशरूम मध्ये हागायला गेलाय. आतून सुरू त्याला आवाज येतो. वरती बसून करूया काय. फायनली बसमध्ये बसलोय आणि आता त्र्यंबकेश्वरला निघालोय. स्टेशनवर नाशिक स्टेशनवरनं बस आली तर वाजलेत 5:30 आणि मग आता इथून त्र्यंबकेश्वर आणि मग त्र्यंबकेश्वरनं पुढची जर्नी होईल. सो बघत राहा. बक्कल नहीं इसको बक्कल. काला को बोला तर काला बस 2 टाइम रिक्षा चेंज केली, 4 टाइम बस केली आणि 5दा रिक्षा पकडली. गप पण आता चाललेलो आहेत आम्ही आता. हे 4 दिले सगळे भेंडी असे वेगळेच दिसते ते सगळे जण. कोणी आंघोळ कोणी ते घेतलं ना, तिका बिका काहीच नाही घेतलं. तिकडे जाऊन डोंगरावरती वरती जाऊन डायरेक्ट तलावामध्ये आंघोळ करायची. 1 साइड कारभार. त्याला ते बापण आहेत का ते अरे तलाव आहे त्याचा, कुठं आहे तो कुंडा बनायला. तिथं तलावच असते, कुंडा बिंडा थोडी. काय पण बोलते, एवढी डोंगराची वरती पण तलाव गेलो कुंडा बिंडा रोड दाखव ना. मग खड्डे जाय का झाला पण भाई व्ह्यू लय आड आहे ना. एकदा व्ह्यू चेकआउट करा. गाडी येते मी आता सीएनजी एकदा फेस बघू आपण. इकडं आहा काय दिसते. कौला माल कवत्या कसला दिसते कवत्या. आख तू मला गडवा छावा सांगावा. पायथ्याशी खान पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेईमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामती, शिवाजी राजाच्या करामती.
शिवाजीराजा छत्रपती जाणीव शक्ती किसी को सपना लगे तू, किसी को बहती हवा, किसी की बस बातों में करे पल में यहाँ वहाँ। किसी को सपना लगे तू, किसी को बहती हवा, किसी की बस बातों में करे पल में यहाँ वहाँ। किसी के साथ झूठ सुन ले, किसी का सच भी गुनाह, किसी की बस यादों में। डोंगराच्या म्हणजे असं अर्ध्या भागामध्ये चढलोय. पायथ्यापेक्षा खूपच जास्त वर आलोय. यो खाली राहायला पायथा आणि आम्ही वरती आलोय. आणि या साईडला सगळं आव्हाल होतं. वन साईड विषय भाई इथं भाई पोरांच्या चढता चढता अर्धा आयुष्य उद्ध्वस्त झालाय. अर्धा आयुष्य लगेच हा कसली हवा मारते यार पण इथं. जाऊ दे आपण जाऊ. चल त्यांना नको येऊ दे. त्यांच्या भरोश्यावर थोडे आलतो. गंभीर विषय गंभीर. त्यांच्या भरोश्यावर थोडे आलतो ज्या आयला. एवढा लांबनं प्रवास चौघांनी केला. एवढ्यासाठी थोडी कोणाला बोलवणार आहे की नाही. लास्ट ब्लॉग आय थिंक एअर होत्या इथंच जाऊ लास्ट ब्लॉग शिर्डीचा. शिर्डी नंतर डायरेक्ट हरिहरगड सडीशे. हां मोबाईलमध्ये चार्ज पण कमी राहिला रे फोनमध्ये. हां कुठं एंडिंग आहे. हां इथून डायरेक्ट एंड. इथनं यो रस्ता आहे हायवे डायरेक्ट यमलोक हायवे यो गपकन डायरेक्ट गपकन यमलोकमध्ये. मग मोबाईलमध्ये चार्ज कमी आहे तर आपण डायरेक्ट आता पायऱ्यांजवळ जाऊन व्हिडिओ चालू करू. ओके तर बघत राहा द नेक्स्ट क्लिप. तर समजा अर्धा चढलेलो आहे आणि तर सगळीकडे ढग आहेत भाई. सगळीकडं असं वाटतं आसमान नीचे हम ऊपर वन साईड विषय असं झालेलं आहे. 1 2 दुसरा ब्लॉगर कौस्तुभ. विषय खूप हार्ड आहे भाई. इथं या साईडला पण ढग आहे. इथं पण आहे जर असतं आणि खाली पाऊस नाही लागला पण इथं नॉर्मली असं हळूहळू पाऊस पडत आहे. हा आता इथलचे ढग क्लिअर झालेत आणि आम्ही जस्ट इथंच उभं होतो जिथं ऋतू उभं तिथं मी उभं होतो. मागची क्लिप तुम्ही बघितली आणि आम्ही हे तर बघितलंच नाही. आत्ता ढग क्लिअर झालेत. हो स्वप्न पूर्ण झालेलं आहे. यो दरवाजा दिसलाय आणि भावंड वेलकम टू सह्याद्री. खास है तू मेरी बाहों में दुनिया भुला दे. फायनली हा पहिला दरवाजा आणि आता आम्ही सगळेजण गडावर आहे. खालचं सीन त्यावेळेस ते मावळे कसे चढत असतील भाई गडावरती. मग त्यांच्यासाठी खरंच काय नव्हतं भाई. सल्यूट आहे भाई सल्यूट आहे. वन साईड सल्यूट आहे. चला अजून तर लई ट्रॅक बाकी आहे. तर इथनं चालायचं हळूहळू. ही भीती नाही हा डोंगर आहे. एका मागे एक कौस्तुभ हळूहळू आहे भाई. कसलं सीन आहे. हा हे बस स्कोप. ही दुर्बीण आहे महाराजांची. त्यावेळेस समोरच्या साईडनं काय म्हणजे हमला झाला तर इथनं बघायचं. मग एकदा आपण ट्राय करू. एकदा ऑडियन्सला दाखवू की याच्यातनं कसं दिसतं ते. काय फरक नाही वाटत. अरे चला चला आला. मुसाफिर है जो ढूंढे अपनी मंजिल का पता. ये जुनू एक दीवानगी हर तरफ. फायनली हरिहरगड
हा संपूर्णपणे नाही चढला गेलेला आहे. बाकी म्हणजे गडाच्या वरती तर आलं, पायऱ्या बिऱ्या जे काय होते ते सगळं वन साईड विषय क्रॉस केलेलं आहे. मी सगळ्यात पहिले यार तुम्ही व्ह्यू चेक करा. इथं खाली पण आभाळ होतंय, दॅन या साईडला पण आभाळ होतंय आणि लास्ट पॉईंट तो आहे, यो लास्ट पॉईंट आहे. याच्यानंतर हरियर ट्रिप ओव्हर. आणि हे आमचे काहीतरी लेजंड्स माणसं आहेत. कौस्त्या खरं सांग किती व्हिडिओ आणि किती फोटो काढतो तू? मी काहीच नाही काढला अजून. चला चला मग चला चला हे चल सुजित. कसला भारी सीन आहे वाटतं यार इथं. आणि चढायला तर एक म्हणजे असं वेगळंच क्रेज येतो बाईक चढण्यासाठी पण. खूप डेंजर विषय इथं. एक मिनिट हा, मागचा विचार कर. एक बारिया राहत को मैं बेचारा एक बारिया भी जा यारा एक बारिया राहत को मैं बेचारा एक बारिया. तर मंडळी यो आहे हरिहरगडचा लास्ट पॉइंट आणि यो झेंडा आणि ही पोरं संपला. हरिहरगड ट्रॅक संपला हरिहरगडाचा. यो या साईडला अँड आहे जिद्द. आणि या साईडला पण अँड आहे. दोघे साईडला अँड आहे. एक पायथरी आहे तिथून फक्त वरती चढून आलो. आणि कसं आलो ते आम्हाला माहिती. सांगतो तुम्हाला, जर का तुम्ही हरिहरगडला नाही आले असेल ना आणि जर का तुम्ही कधी हा व्ह्यू बघितला नसेल, आता तर कॅमेरा तुम्हाला नीट नाही दिसत असेल, बट ऑनेस्टली हा डोळ्याने एवढा भारी दिसतोय ना, असं वाटतंय ढगाच्या वरती आलोय आणि ढग सगळं खाली जायलंय. हे बघा या साईडला, हे बघा ढगांच्या पण वर आहे, सिरियसली वर आहे. चला व्लॉगला करू इथंच अँड नेक्स्ट व्लॉग खूपच लवकर येणार आहे. आता पावसाळ्यामध्ये अजून ट्रिप जायचं आहे. तोपर्यंत बघत राहा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. हर